अण्णा नाईक म्हणतात माका. पाळण्यातला नाव हरी नाईक. वय फक्त हरी नाईक. बापाशीचं नाव शाळेत गरजेचं असतं ना. पण माका शाळेची गरज कधीच वाटली नाही. मग हे बापाच्या ना माझ्या बापाची याची काय गरज. अण्णा अरे जरा लवकर घराकडे येत जा रे. इंदू आता तोच जीवाचा असतो. आता जरा बाहेरचा सगळा काय पाणी. यो माझो बापूस आयुष्यभर देवदेवा करत राहिलो. त्याच्या अंगात रगात नाही ता काय ता चांगुलपणा म्हणतात ना ता भरलेला असा. काय मिळाला त्यानं हा. अरे या अण्णा नायकानं पहिलो दगड जेव्हा उगारल्यान तेव्हा या खेरड्याचे पाय कापूक लागले. दगड उगारलो तो मात्र परत कधी वाटेक गेलो नाही. या अण्णा नायकाची दहशत तेव्हा बघितल्यान गावान ती आजवर हा. अरे अण्णा नारळ देऊन इलय कायमचो. अरे आपलं राखणदार मारलंय बघा. पडलो हा तुमचो राखणदार. अण्णा ताच करता जा त्याच्या मनात येतात आणि एकदा त्याच्या मनात इला तर कोणच अडवू शकणार नाही. कारण अण्णा नायकाची ताकद कोणाकही ती वाकूक लावत. अण्णा नायकाची नजर या हेरत त्या नजरेसून सुटणार नाही. सदा अण्णा मी हळूहळू उरलेले पैसे दे. वाईच उशीर लागता आपण. सदा कसली रे गाई तुका हा? दे आरामात. तू पळून जाणार हस की मी. ही नजर कधी चुकली नाही. सावध स्वतः नजरेसमोर इला आणि मग एकदा नजर पडली की अण्णा नाईक. अण्णा नाईक कुठे आहे? बाहेर बोलव त्याला. कोण गो तू? ते कळाल. या पोराच्या नावा पुढे बापाचं नाव लावायचंय. वचन दिला आणि गेला पदरात टाकून हा बिडा. इतका दिन त्याला शोधत फिरते. डोक्यावर छप्पर नाही माझ्या. आणि अण्णा नाईक इथं मजेत. आज काय त्याला भेटल्या बिगर जाणार नाही मी. बोलव त्याला बाहेर. ए अण्णा नाईक बाहेर ये. कुठं आहेस तू? मी आता कुठं जात नाही. गौरी मी तुका वचन दिलाय. मग यो अण्णा तुका वाऱ्यावर कसं सोडीत. एका सावज हेरूची कळता एका शिकार करूची पण कळता. गाव असोच वाया जात नाही माझो. माझ्या राणीला माझ्या हातानं तो जागेना घाल. कर डोळे पण आवाज काय करताय? करत त्या रात्री भिवरीचा कलाम लावलाय. कलाम जसा वाढता तशी त्याची मुळा त्या मड्या घट्ट धरून ठेवतात. परत कधीच मानावर काढूक देत नाही. वाटेत येणारी अशी कितीतरी मडी त्या कलमांच्या मुळांनी घट्ट धरून ठेवलेली असते. पण हल्ली ही मडी मुळा सोडून माना वर काढतात. माझ्यावर हसतात, माका डिवसतात. डोळ्यांची उघड झाप होता तशी दिसतात, नाहीशी होतात. पांडू पेड
माझं पोर राहिलंय त्याला न्यायला आले. पण ही माझा काय करू शकणार नाही. अण्णा नाही कसं आहे मी, अण्णा नाही. गोळीओ घालीन, कोण माझा काय वाकडा करू शकणार नाही. माका तुमचे पोलीस पण पकडून नेऊ शकत नाही. नेने सोडवत माका. नेने रघु म्हणालास तर मित्र, म्हणालास तर दोन कुत्री. या अण्णा नायकानं पाळलेली माझे तळवे चाटणारी दोन प्रामाणिक कुत्री. गावात PWDचा साहेब आलाय. तो रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आलाय आणि बहुधा तुझी रस्त्याकडेची जमीन त्यात जाणार आहे. तेव्हा एकदा बोलून घे. बोलून काय घ्यायचं? बंदूक बोलात माझी. अण्णा शांत हो, शांत हो. नाव काय त्याचं? पाटणकर साहेब. या बघा पाटणकर साहेब पाटणकरच. त्याका जाऊन सांगताय जमीन माझी हा अण्णा नायकाची. आणि तुम्ही अण्णा नायका ओळखत नसलास तर आता अशी ओळख करून देते की पुन्हा विसरणार नाही. तरी कुठे निघालास? घरकाळी फोडूक. आणि बंदूक? शिकार करूची झाली तर अरे रागाच्या भरात पाटणकरकडे गेलोय खरं, पण सावज हेरले. पण सावजाची नजर माझ्याकडे वळली आणि घायाळ मात्र मी झालंय. त्या नजरेन, त्या रूपान. आजवर कितीतरी घरांची दारा ओलांडून गेले, पण या घर सोडवत नव्हता. याच्या पुढे जमीन जुमलो, पैसो अडको, दाग दागिनो सगळा फिका होता. छान आहे, खरंच खूप छान आहे. तुझ्यासाठी आणलंय. अय्या, माझ्यासाठी? वय पण नको. किती? अहो, आधीच किती करताय तुम्ही माझ्यासाठी. वाण सामान, इतर गोष्टी, आणि आता ही भारीतली साडी. प्रेमानं दिलेल्या नाही म्हणायचं नसता. पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नायकानं दिल्या. आणि पोटातलं मूल? पाटणकर फक्त मंगळसूत्राचो धनी झालो. अशी किती पोरांची जबाबदारी घेणार होते. हं? घरातल्याची पण कधी जबाबदारी घेतली नाही. मग हे सुषमा तर सुषमा, बघ कोण आलंय बाहेर. कोण आहे ग? केणल्या एवढा पोर, पण अंगात रग होती, डोळ्यात राग दिसायचो. नका आत योग देणार नाही. का आलात तुम्ही इथे? तुझ्या आवशिक भेटू नाही देणार भेटायला. तुझ्या बापाशीक जमला नाही. या दारुगाड नाही जाऊ देणार तुम्हाला. तुम्ही वाईट आहात. काय तर तुम्ही माझ्या आईला भेटायला जा. निघा, तुमच्या घरी जा. परत कधी जाऊ नका. निघा सांगते ना. सुषमा, कोण आहे ग? मनातल्या मनात म्हणायचंय या सगळ्या ह्याच्यात उतरणारच. पाटणकर फक्त नावाक बापा, चेडू तर माझाच हा ना. लय तोंड चालता तुझा. एकीकडे घरात पाऊल थांबायचं नाही, दुसरीकडे घराच्या दारावर सदा जमीन सोडून खेपा घालायचो. अण्णा, ह्या काय बरोबर नाही. शिकलो सवरलो नाही म्हणून माका तुम्ही त्यावेळेस लुबाडलास, आणि आता पण तुम्ही तसाच करतास. दादा काय बोलतोयस काय तू हे? अरे तेव्हा अण्णा होते म्हणून तुझी नड भागली, आणि आता सापासारखं परततस. नड कसली भागली? माझ्या जमिनीवर डोळं होतो त्यांचं.
माझ्याच काय किती जणांच्या जमिनी घेतलास तुम्ही? हो, स्वतःच्या चुलत्याक सोडलास नाही. काय बोललास तू? अरे एकाचं 2 होऊन बसेल, सोड त्याला. हे जा लवकर तू. चल. मी गप्प राहायचंय नाही. मी माझी जमीन घेतलंय. मी केस करीन. मी तुमका बेडिया ठोकतलंय अण्णा. तुमचा भला होऊचा नाही. मी तुमका बेडिया ठोकीन. तुमचा भला होऊचा नाही. आग विजली नव्हती. ती विजूसाठी एकच पर्याय होतो, त्या सदाचा कलम लावचो. लागला कलम सदाचा त्याच्याच जमिनीत. सगळ्या रागावर एकच उतारू होतो, ती नजर. त्या रूप आणि राणी बनवीन तुका. दागिन्यांमधून एके दिवशी घराकडे येशील. खरंच बघ, मला बी दागिन्यानं मडवणार होतं ना शेट. नाही का नो? नाही ठरू द्यायची ही. सारखो सारखो धिंगाणू खालीची प्रेता. हातपाय कापायचे, डोक्या उठायचा, घराघरा फिरायचा. कित्या येतात ही त्रास देऊ? मी गाडले हेंका, माका काय करणार ही? असं स्वतः समजवत कित्येक रात्र स्वतःची समजूत काढत त्या मडांका नजरे आड केलंय. कधी समोर येतील याचो नेम नाही. त्यात एक जिता मडा सारखा समोर नाचायचा. कोणाचा आवाज नसायचो माझ्या समोर. आणि या वच्छीन माझ्या खळ्यात नाचून झेलाची वरात काढल्यान, त्या झेलाचा कार्य घालू कोणी भाग पाडल्यान? या अण्णा नायकान. या बी बी. बंदूक घे. याची बंदूक नाही कसं मी. अरे अशोक करीत रावलं ना, मुर्द्या पाडते एकेकाचे. सोड जगात. शेवंताकडे नजर रोखणारे डोळे मिटले, पण तो काशी परत इलो. भिवरीन तातू सारखो नाही, तर माझ्या घरात इलो. हाडा मासाचो माणूस होऊन दत्ताचो झील म्हणा. माझो जीव घेऊक. मी तेका या घरात रवाक देणार नाही. या अण्णा नायकान आजवर एवढी मडी गाडल्या, कोण मारणार माका? 7 जन्म घेवचे लागतले. मग यो काशी काय जगणार होतो? गेलो. वाड्याचो हिस्सो मावको केलेल्या काशीची तिरडी याच वाड्यासून केली. कोणाची दया माया माका नाही. किती वही? अरे स्वतःच्या पोराचा मी श्राद्ध घातलंय माधवचा, आणि या चेडवाक त्याच्या चुकीची शिक्षा दिलंय. वय तिची चूकच होती. कापू दे मी आता. काय करतास तुम्ही? असं असं काय करता तुम्ही? सोडा मागा.
सोडा. आजपासून याचा खाणं पिणं बंद. अण्णा नाही काय करू शकता एका काळात. अण्णा सोडा माका. आजवर जा मी योजले ताच झाला. नियती पण ता बदलू शकली नाही. मग त्या एखाद्याचा मरण असला तरी वीर बघतस बघतस दिसता तळ तुका दिसता होता येता येता 20 पुरुष खोल असा. एकदा आत गेलेला सहजासहजी चिता बाहेर येत नाही. पण तुका किती जगूचा जगून काय करणार. असा जगणार बायको वांगडा तू. देतस जीव देतस. ती माझी आणि पाटणकरांची शेवटची भेट. देव माणूस होते पाटणकर. आजवर गावात सगळ्यांनी माका नावं ठेवल्यानी सगळ्यांवागडा मी वाईट वागले. पण या माणसाकडे बघितल्यावर माका स्वतःची लाज वाटायची. तो माणूस देवासारखो हसायचो शांत बोलायचो. आमच्या घरातले झाले होते पाटणकर. आमच्या घराची दाराज कायम त्यांच्यासाठी उघडी असत. डोळ्यात पाणी होता पण त्या लोकांसाठी. पण मनात गंड होतो. कितीतरी वेळा याच्या घराच्या बाहेर येऊन परत गेलं होते त्या पाटणकर मुळे. लय कारणा काढून इलय शेवंताक भेटा. आता खैसल्याच कारणाची गरज नव्हती. शेवंताच्या गळ्यात पाटणकरच्या नावाचा मंगळसूत्र नव्हता. कपाळावर कुंकू नव्हता. पाटणकराची एकही आठवण शेवंताच्या अंगावर नव्हती. त्याच्या पायी दिसणारा शेवंता अधिकच चांगला दिसत होता. आता शेवंता फक्त अण्णा नायकाचा होता. माझ्यापासून ते का कोण लांब करणार होता असा माका वाटायचा. आणि दुसरीकडे कुंपण शेत खायत होता. शेवंत या गावातीला त्याच्या घोवा वांगडा. पण घो गेलो तेव्हा शेवंताचो या गावासून बाहेर जावचो सगळे वाटो बंद झाले. आणि शेवंत आणि माझ्या वाटेत जाईला त्याचो वर जावचो रस्तो मोकळो झालो. अण्णा पाया पडतोय. सारगासाचा प्रश्न आहो. उडत्या पक्षाची पिसा मोजणारो मी. माझ्या मागे काय चाललेला ता कळत होता. पण कोंबो कापूचो असलो तर आधी ते का पाणी पाजूचा लागता खेळवूचा लागता. आणि वेळ येली की काशी पाटणकर शोभा आणि मगे पोचणं. मड्यांच्या छाताडावर पाय देऊन आता ह्या शेवंताशी लगीन करून निघाले. आणि ही मडी आता माका स्वस्त बसून दिनत नाही. अंगावर येतात बोचकारतात हसतात. या अण्णा नाईकावर यांका माहित नाही मी अण्णा नाईक कसं आहे. अशा 100 मड्यांका पाय खाली घालून भोल्यावर चढान. शेवंताक जा वया ता देईन. लग्नाक दागिने वय देईन. पण काही झालं तरी लगीन करीनच.